पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रेमामृत सरिता पवित्र हरिकथा त्रिभुवनीच्या तीर्था मुकुटमणी. तेथे माझ्या मना होईल क्षेत्रवासी. राहे संतापाशी सुख घेता. ऐहिक परत्र दोन्ही समतीरी परमानंद लहरी झेपावत. मुक्तांचे जीवन मुमुक्षा माऊली शिनल्या साऊली विषयासक्ता. परमांस कुळ सनकादिक सकळ राहिले निश्चळ करून चित्त. नामा म्हणे मना सोयरे हरिजन तारक त्यांचे चरण दृढधरी. तेथे माझ्या मना होईल क्षेत्रवासी. राहे संतापाशी सुख घेता. भक्तशिरोमणी नामदेव महाराज विशेषतः जर कशासाठी प्रसिद्ध असतील तर ते त्यांच्या कीर्तनासाठी. म्हणजे वारकरी संप्रदायाची जी कीर्तन पद्धती आहे ती नामदेवरायांनी घालून दिली असं मानलं जातं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची उक्ती सर्व प्रसिद्ध आहे की आम्ही कीर्तनाच्या रंगामध्ये नाचणार आणि जगामध्ये त्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करणार. ज्ञानदीप लावू जगी हे सगळ्यांना माहिती असणारं चरण आहे नामदेवांच्या अभंगाचं. तर म्हणून कीर्तन हे जे मुख्य आहे वारकरी परंपरेचा गाभा काय आहे तर कीर्तन हरिकथा. आणि ती जास्तीत जास्त कशी आणि कुणी रुजवली असेल तर ती नामदेवरायांनी. आणि हे सगळ्यांना माहिती आहे की पंढरीचा पांडुरंगसुद्धा नामदेवरायांच्या कीर्तनात नाचायचा असं एका अभंगात म्हटलं गेलं आहे. तर हे कीर्तनकार आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भागवत धर्म केला. आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. कीर्तनकार म्हणून नामदेव महाराजांचं स्थान फार महत्त्वाचं आहे. वारकरी कीर्तन पद्धती ही नामदेवरायांनी घालून दिलेली कीर्तन पद्धती आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. तर स्वतः नामदेव महाराज आपल्या कीर्तनाकडे कसं पाहत होते, त्यांची कीर्तनाकडे पाहण्याची दृष्टी काय होती हे जर समजून घ्यायचं असेल तर हा अभंग फार चांगला अभंग आहे कीर्तनासंबंधीचा. आणि या अभंगात नामदेव महाराज आपल्या मनाला उपदेश करतात. आणि मनाला उपदेश करणं, मनाची समजूत घालणं, मनाला विश्वासात घेणं हे फार महत्त्वाचं आहे. हे तुकाराम महाराजांचा तो अभंग जो आहे ना तो प्रसिद्ध आहे ना. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तर मनाला प्रसन्न केलं पाहिजे म्हणून सतत त्यांचा मनाशी संवाद चालू असतो. जसं तुकाराम महाराज म्हणतात की न करी रे मना काहीच कल्पना. चिंतिया चरणा विठोबाच्या तेथे सुखाचिया अमुपच्ची राशी. पुढे कल्पनेसी ठाव नाही. म्हणजे सतत मनाशी संवाद करायचा. म्हणजे मनाचा निग्रह करणं हा योग्यांचा मार्ग आहे. आणि मनाशी समजूत घालणं, मनाशी संवाद करणं हा वारकरी संतांचा मार्ग आहे. तेव्हा त्या मनाला, कारण कसं आहे की मन हे अत्यंत चंचल आहे वगैरे वगैरे ही फार जुनी तक्रार आहे. अर्जुनाचा श्लोकच आहे गीतेमध्ये की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. की मनाचा निग्रह करणं फार अवघड आहे. जसं आपण वाऱ्याला थांबवू शकत नाही, थोपवू शकत नाही, तसं मनाला सुद्धा थांबवू थोपवू शकत नाही असं हे मन आहे. मग अशा चंचल मनाचा निग्रह करण्यापेक्षा त्याला एखादी गोष्ट विश्वासात घेऊन पटवून सांगायची. आणि ती जर एकदा त्याला पटली की मग आपल्याला जास्त काही पुढे करावं लागत नाही, त्याचं दंडन करावं लागत नाही, त्याचा निग्रह करावा लागत नाही. अशा प्रकारचा हा विचार आहे आणि तो मनुष्य स्वभावाला जास्त जवळचा आहे. तर म्हणून नामदेव महाराजांचा सुद्धा मनाशी संवाद चालू आहे. काय सांगतायत मनाला ते? मनाला ते
हरिकथेचं महत्त्व सांगतायत, कीर्तनाचं महत्त्व सांगतायत आणि तू हरिकथेचा आस्वाद घे, ऐक, हे मनाला सांगतायत ते. आणि मग तिथे आपोआपच हरिकथेचं महत्त्व त्यांच्याकडनं व्यक्त होतं. आणि म्हणून हा अभंग फार महत्त्वाचा आहे. प्रेमामृत सरिता पवित्र हरिकथा, त्रिभुवनीच्या तीर्था मुकुट मणी. अशा प्रकारचे अभंग तुम्हाला तुकाराम महाराजांचे सुद्धा आढळतात. परम अमृते, काही ठिकाणी प्रेमामृते असा पाठ आहे. रसना ओलावली मनाची राहिली वृत्ती स्थिर, सकळही तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या. म्हणजे हरिकथेला त्यांनी प्रेमामृत किंवा परमामृत म्हटलेलं आहे. तसंच इथे सुद्धा नामदेवराय म्हणतायत की प्रेमामृत सरिता, हरिकथा म्हणजे दुसरी तिसरी काही नसून प्रेमाची नदी आहे, वाहत चाललेली अशी. आता हाच धागा पुढे तुकोबांनी घेतला आणि ते म्हणू लागले. आता इथे थोडा पाठभेद आहे. एक पाठ असा आहे की प्रेमामृताची धार वाहे देवाही समोर. दुसरा पाठ आहे की अमृताची धार वाहे देवाही समोर. पण म्हणजे धार आहे, जशी नदी वाहते ना, धार आणि काठ. आपले नरहर कुरुंकर होते की नाही, त्यांचं एक समीक्षेविषयीचं पुस्तक आहे, त्याचं नाव धार आणि काठ. तर नदी असते, नदीची धार असते आणि त्या नदीला काठ असतात, तीर असतात, दोन्ही अशा प्रकारचे. तर तुकोबाराय म्हणतात, मी आधी तुकोबारायांचा अभंग सांगतो आणि मग नामदेवरायांच्या अभंगाकडे येतो. अमृताची धार वाहे देवाही समोर, ऊर्ध्व वाहिनी हरिकथा मुकुटमणी सकळा तीर्थ. महाराज म्हणतात की हरिकथा म्हणजे देवाच्या समोर वाहणारी अमृताची नदी आहे, धार आहे, वाहे देवाही समोर. आणि ती कशी वाहते, कुठून कुठे वाहते. मुकुटमणी सकळा तीर्थ तुकोबारायने म्हटलेलं आहे आणि इथे नामदेवराय पण म्हणतात त्रिभुवनीच्या तीर्था मुकुटमणी. त्रिभुवनामध्ये ज्या ज्या नद्या वाहतात, पवित्र नद्या, तीर्थ म्हणजे त्या ठिकाणी पवित्र असलेली नदी आहे ती, तर त्या सगळ्या नद्यांमध्ये पवित्र नदी जर कोणती असेल, पवित्र धार जर कोणती असेल तर ती हरिकथा आहे. आणि म्हणून ती सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ आहे, त्रिभुवनीच्या तीर्था मुकुटमणी. का बरं? तर हे तुकोबाराय सांगतात वेगळ्या पद्धतीने त्यांच्या शैलीमध्ये की अमृताची धार वाहे देवाही समोर, ऊर्ध्ववाहिनी हरिकथा. नदी कशी जाते आपण बघा, आपण असं म्हणतो की पाणी हे चढाकडून उताराकडे वाहतं, वरून खाली वाहतं. आणि हे मुख्य सूत्र आहे. त्या सूत्रावर सगळा व्यवहार चाललेला आहे. शेतीचा असेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, लोक धरणं बांधतात, काय काय करतात, पाणी लिफ्ट करतायत, परत खाली सोडतायत, त्या सगळ्या पाणचक्क्या चालवतायत. ते कशाच्या आधारावरती? तर पाणी हे उताराकडे वाहतं. मग आपल्याकडं म्हणसुद्धा आहे की वॉटर फाइंड्स इट्स लेवल, इट्स ओन लेवल. पाणी आपली पातळी शोधते, म्हणजे वरून ती खाली जात असते आणि समवायचा प्रयत्न करते. तर वरून खाली हा प्रवाह असतो. मग आपण बघतो की पर्वतावरती पाऊस पडतो आणि मग त्या नद्या, ते पाणी नदी होऊन असं खाली वाहू लागतं आणि समुद्रापर्यंत जातं. मग हिमालयातून गंगा येते, सह्याद्रीतून अनेक नद्या उगम पावतात, आपल्याला ठाऊक आहे. पण इथे ही जी नदी आहे हरिकथा, कथामृताची जी नदी आहे ती कशी आहे? तुकोबाराय म्हणतात ऊर्ध्ववाहिनी हरिकथा मुकुटमणी सकळा तीर्थ. नामदेवराय म्हणतात त्रिभुवनीच्या तीर्थ मुकुटमणी. का? तर तुकोबाराय सांगतात ऊर्ध्ववाहिनी हरिकथा. फारच गमतीची गोष्ट आहे. हरिकथा ही वरच्या दिशेने वाहणारी आहे, खालून वर जाणारी आहे, उताराकडून चढाकडे जाणारी आहे. म्हणजे आपल्या ज्या नेहमीच्या नद्या आहेत, जी तीर्थ आहेत, त्या तीर्थांच्या पेक्षा अत्यंत वेगळी अशा प्रकारची ही नदी आहे. ऊर्ध्ववाहिनी हरिकथा मुकुटमणी सकळा तीर्थ. म्हणून प्रेमामृत सरिता पवित्र हरिकथा त्रिभुवनीच्या तीर्था मुकुटमणी
या सर्व क्षेत्रांमध्ये कशी आहे ती मुकुटमणी आहे. तेथे माझ्या मना होईल क्षेत्रवासी, राहे संतापाशी सुख घेता. तर मनाला उपदेश करतात की हे मना, तू जिथे हरिकथा चाललेली आहे तिथे राहा. क्षेत्रवास म्हणजे काय, तर तीर्थ आणि क्षेत्र आपल्याला कल्पना आहे. तर जिथे कीर्तन चालतं ते क्षेत्र, जिथे कीर्तन प्रत्यक्ष चालतं होत असतं त्याला क्षेत्र म्हटलं. ती जागा आहे, तो स्थळवाचक शब्द आहे. आणि जे प्रत्यक्ष कीर्तन चालतं, हरिकथा चालती, ती त्या हरिदासाची वाग्गंगा आहे, ती प्रेमामृत सरिता आहे. कारण संतांच्या मुखातून जाशी तरी गावी संतांची या गावा, होईल विसावा तेथे म्हणा. तर सतत संतांच्याकडे जा, संत जिथे असतील तिथे थांब, संत जे म्हणतात ते ग्रहण कर. कारण संतांच्या मुखातून सतत प्रेमाचे शब्द येतात. होईल विसावा तेथे म्हणा. तर हे संत महात्मे आहेत. तिथे जाऊन त्यांचं कीर्तन श्रवण करणं म्हणजेच त्या हरिनामाच्या सरितेमध्ये, अमृत सरितेमध्ये, अमृताच्या नदीमध्ये आपण स्नान करणं, सुस्नात होणं असं आहे. तेथे माझ्या मना होईल क्षेत्रवासी. तिथं क्षेत्रात, त्या क्षेत्रात तू राहा. म्हणजे पंढरपूरला का राहायचं, आळंदीला का राहायचं, तर तिथे हरिकथा चालते म्हणून राहायचं. हरिकथा नसेल तर त्या क्षेत्राचं महत्त्व गेलं. हा त्याच्यातला मुद्दा आहे. त्रिभुवनीच्या तीर्था मुकुटमणी, तेथे माझ्या मना होईल क्षेत्रवासी, राहे संतापाशी सुख घेता. ते तुकोबाराय सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने सांगतात बरं का, की हरिनाम वेली विस्तार पावली, हरिनाम वेली विस्तार पावली, फळी पुष्पी ओलावली, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज भक्तीची. तर असा उपदेश वेगळ्या रूपकातनं, हा वेगळ्या रूपकातनं आहे की तेथे माझ्या मना होईल क्षेत्रवासी, राहे संतांपाशी सुख घेता. तिथे संत असतात आणि संतांच्याकडनं हरिकथा ऐकणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. संत हे व्यावसायिक हरिकथा करणारे नव्हेत. संत हे कृत्रिम पद्धतीने हरिकथा करणारे नव्हेत. जसं तुकाराम महाराजांच्या काळात सालोमालो नावाचा एक गृहस्थ होता आणि तो अशाच प्रकारे हरिदास होता. तो कीर्तन करत या पद्धतीने. आणि तशा प्रकारच्या हरिकथा करणाऱ्यांच्यावरती सडकून टीका तुकाराम महाराजांनी केली आहे. तो काही आत्ताच्या कीर्तनाचा आपला विषय नाही, आपल्या निरूपणाचा विषय नाही. पण कशा प्रकारची असली पाहिजे हरिकथा, ती कुणी केली पाहिजे, तर त्या परमामृत किंवा प्रेमामृत सरितेचं, हरिकथेचं वर्णन, ती जर नदी असेल आणि तुकोबारायांच्या शब्दात अशी वर जाणारी नदी असेल, खाली जाणारी नदी नव्हे, वर जाणारा प्रवाह येतो. नामदेवराय म्हणतात की ह्या नदीचे दोन तीर आहेत. मी मगाशी म्हणालो की धार आणि काठ, दोन काठ असतात, दोन तीर असतात. तर हे दोन तीर कोणते, ऐहिक परत्र दोन्ही समतीर, परमानंद लहरी झेपावत. या हरिकथामृत नावाच्या सरितेचे दोन तीर आहेत. एका तीराला आपण म्हणतो ऐहिक आणि दुसऱ्या तीराला म्हणतो आपण परत्रिक किंवा परत्र. तर हरिकथेचं वैशिष्ट्य काय, म्हणजे या संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, नामदेव महाराजांनी सांगितलेलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं, की ऐहिकाचा तिटकारा न करता इहलोकाचं कल्याण साधून परतरामधलं म्हणजे पारलौकिक कल्याण झालं पाहिजे. ऐहिक हित आणि पारलौकिक हित या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य करता आल्या पाहिजेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज तर ज्ञानेश्वरीमध्ये सरळ सरळ सवाल करतात, प्रश्न विचारतात. तयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. ज्याला इहलोकात नीट वागता येत नाही, तिथली कर्तव्य नीट करता येत नाहीत, तर परलोकात त्याची काय गती, त्याला काय मिळणार आहे. म्हणून समतीर म्हटलंय. त्या दोघांचंही महत्त्व सारखंच आहे. परत्र गाठण्यासाठी, पलीकडचा तीर गाठण्यासाठी अलीकडच्या तीराकडं दुर्लक्ष करायचं कारण नाही, हा त्यातला मुद्दा आहे. प्रवृत्ती म्हणजे ऐलं तीर आहे, ऐहिक आहे. निवृत्ती म्हणजे पहिलं तीर आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणायची पद्धत आहे. तर प्रवृत्ती निवृत्तीचे आठवणी भाग उतरिले चांग रसायन. आमच्या मार्गामध्ये आम्ही प्रवृत्तीला पण डोक्यावरती बसून दिलं नाही,
डोक्यावर चढू दिलं नाही आणि निवृत्तीला पण डोक्यावर चढू दिलं नाही. इतर मार्गांच्या मध्ये विशेषतः शंकराचार्यांसारख्या मंडळींनी ज्या प्रकारची मांडणी केली आहे त्या मांडणीमध्ये प्रवृत्ती हे निवृत्तीचं साधन आहे. चांगली प्रवृत्ती केली तर मग तुम्हाला निवृत्तीकडे जाता येतं आणि तिथून ज्ञानाची प्राप्ती होते, अधिकार मिळतो आणि मोक्ष मिळतो. तर इथे तसं नाही आहे. इथं ऐहिकाला सुद्धा विशिष्ट प्रकारचं स्थान आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तर तेथे माझ्या मना होईल क्षेत्रवासी, ऐहिक परत्र दोन्ही समतेरी, परमानंद लहरी झेपावत. आता जी मंडळी कीर्तन करणं, हरिकथा करणं म्हणजे एक प्रकारचा भक्तीचाच आविष्कार आहे किंवा भक्तीच आहे, तर ज्यांच्यासाठी भक्ती ही केवळ साधन आहे. कशाचं साधन आहे? तर ही मंडळी म्हणतात की भक्तीनं चित्त शुद्ध करायचं, जसं कर्माने करतात तसं, आणि मग चित्त शुद्ध झाल्यानंतर ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो आणि ज्ञान मिळालं तर मोक्ष मिळतो. ज्ञानादेव तू काय बोलले. मग मोक्ष एकदा मिळाला, ज्ञानाचा अधिकार प्राप्त होऊन, तर मग भक्तीची गरज राहत नाही, मग कीर्तन करायची गरज राहत नाही. म्हणून मग तिथे त्याने कीर्तन ऐकलं काय आणि न ऐकलं काय, केलं काय आणि न ऐकलं काय, फारसा फरक पडत नाही. म्हणून त्यांनी न ऐकलेलंच बरं. जर केल्याने काही फारसा फरक पडत नसेल तर कशाला करायचं ना, अशी एक प्रवृत्ती असते माणसाची. तर नामदेवराय सांगतात की तसं नाही आहे. या हरिकथेचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असा. वेदांती लोक जीवाच्या अनेक अवस्था सांगतात. कुणी पामर असतो, कुणी मुमुक्ष असतो, कुणी मुक्त असतो. तर कुणी ऐकायची हरिकथा? नामदेवराय म्हणतायत की मुक्तांचे जीवन मुमुक्षा माऊली. मुमुक्षू म्हणजे ज्याला मोक्ष हवा आहे तो, मोक्षाची इच्छा करणारा तो मुमुक्षू. तर तुम्ही जर मुमुक्ष असाल तर तुमच्यासाठी हरिकथा ही माऊली आहे, आईसारखी आहे. आणि तुम्ही मुक्त असाल तर, अहो मुक्तांतर तर ते जीवन आहे. मुक्तांचे जीवन मुमुक्षा माऊली, शिणल्या सावली विषयासक्त. विषयासक्ता जे पामर आहेत वेदांताच्या परिभाषेमध्ये विषयासक्त आहेत. ते जिज्ञासू पण नाही आहेत, ते मुमुक्षू पण नाही आहेत, पण त्यांच्यासाठी सुद्धा शिणल्या सावली. विषयप्राप्तीसाठी जी धावपळ करावी लागते, जो श्रम करावा लागतो आणि ज्याच्यामुळे एक प्रकारचा शिनवटा येतो, शिनभाग येतो, अशा विषयासक्त लोकांसाठी सुद्धा ती सावली आहे. म्हणजे एकासाठी सावली आहे, दुसऱ्यासाठी माऊली आहे आणि आणखी एकासाठी तर ती जीवन आहे. तर आम्हा कथा आवश्यक, हेर सांभाळू लौकिक. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्यासाठी ते जीवन आहे. आम्हा कथा आवश्यक. जीवन म्हणजे पाणी, लक्षात घ्या त्या अर्थाने जर घेतलं तर. आणि ते आवश्यक आहे, त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. आम्हा कथा आवश्यक, येणं सांभाळू लौकिक. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही आमच्या पद्धतीने सांभाळू. त्यांना येणं संपादू लौकिक असा एक पाठ आहे. तर ते आम्ही करू, ते नाकारणार नाही आहोत. म्हणजे हे लोकांमध्ये आम्ही जे काही आवश्यकता असते करायची, आमच्याकडनं अपेक्षा असते लोकांची करायची, शरीर धारणेसाठी, समाजाच्या धारणेसाठी ती कर्तव्य करायला आम्ही चुकणार नाही आहोत. परंतु जीवन कोणतं आमचं? तर हरिकथा. हरिकथा हे आमचं जीवन आहे, हे तुकोबराय पण सांगतात. म्हणून येर संपादू लौकिक, जैसी तैशी माये बरी, मानिल्या त्या माना हिरी. आपली आई जी असते ती जशी कशी असेल तशी आपल्याला ती प्रेमरूप असते, ती मान्य असते, ती पूज्य असते. आणि बाकीच्यांना तुम्ही मानिल्या त्या माना हिरी, इतरांना सुद्धा म्हणतो की आईसारखे आहेत, नमस्कार करतो. परंतु आई ही आईच असते. त्याप्रमाणे हरिकथा जी आहे ती आमची आई आहे. आणि सगळ्यांच्यासाठी मुक्तांचे जीवन मुमुक्षा माऊली, शिणल्या सावली विषयासक्ता. विषयासक्त लोक जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हरिकथा ही अत्यंत महत्त्वाची असते. पुढे सांगतायत नामदेव महाराज, परमहंस कुळ सनकाधिक सकळ, राहिले निश्चळ करुणी चित्त. तर ही हरिकथा ऐकावी म्हणून सनकाधिक जे ऋषी आहेत पूर्वीच्या काळातले,
श्रवण कीर्तने झालेसे पावन सनकादिक जाण परमभक्त. जे श्रवण कीर्तनाने किंवा कीर्तनाच्या श्रवणाने, कसंही म्हणा कीर्तनाने पावन झालेले आहेत ते सनकादिक आहेत. आणि त्या सनकादिकांचं कोणतं कुळ म्हणायचं तर परमहंस कुळातले. म्हणजे खरं तर मुक्ताच्या किंवा मोक्षावस्थेच्याही पुढे गेलेलं जे आहेत. आपल्याकडे जे आश्रम मानले जातात परंपरेमध्ये, म्हणजे पहिल्यांदा ब्रह्मचर्य आश्रम असतो, गृहस्थ आश्रम असतो, वानप्रस्थ आश्रम असतो आणि शेवटी संन्यास आश्रम असतो. आणि संन्यासाच्याही पुढची जी पायरी आहे ती परमहंस. कुठल्याही प्रकारची लिप्तता नसते, कुठल्याही प्रकारचं पुण्यपापाचा प्रश्न नसतो, कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. अशा कुळातले जे सनकादिक आहेत त्या सनकादिकांच्यासाठी सुद्धा जेव्हा ते कथा ऐकतात किंवा कथा करतात तेव्हा निश्चळ करुणी चित्त, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा कथा आहे. हरिकथेचं वैशिष्ट्य काय? या आमच्या परमपवित्र अशा प्रकारच्या अमृताच्या प्रवाहाचं, नदीचं वैशिष्ट्य काय? तर ते हे आहे की सनकादिकांना सुद्धा तिचा लाभ घ्यावासा वाटतो. तुकोबाराय सांगतात, सनकादिक तर सोडाच, आणखीन एक टप्पा पुढे गेले. शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तन. मुक्तांचं जीवन आहेच आहे. आता शिवा इतका कुणी मुक्त असेल का मला सांगा तुम्ही? पण भगवान शंकरांना सुद्धा शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तन असं तुकाराम महाराजांनी याच अमृताच्या संदर्भात म्हटलेलं आहे, कथारूप अमृताच्या संदर्भात म्हटलेलं आहे. तेच नामदेवराय या ठिकाणी आपल्याला सांगतायत. तर हा हरिकथेचा जो महिमा आहे तो हरिकथेचा महिमा सांगणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते कुणी सांगणं महत्त्वाचं आहे? ते जे स्वतः हरिकीर्तन करतात, ज्यांनी स्वतः हरिकीर्तन ऐकलेलं आहे त्यांनी सांगणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण इंग्रजीमध्ये एक म्हणे, फ्रॉम द हॉर्सेस माउथ, भलत्या सलत्याकडून ऐकायचं नाही. जो पहिला आहे, ज्यांनी साक्षात अनुभव घेतलेला आहे त्याचा, त्या प्रक्रियेमध्ये जो सामील आहे त्यानं हे सांगितलं पाहिजे. म्हणजे नामदेवरायांच्या इतकं कीर्तन कोण करील? तर ते नामदेवरायांनी सांगणं जास्त त्याच्यामध्ये एक स्वारस्य आहे, तुकोबारायांनी सांगण्यामध्ये एक स्वारस्य आहे. तेव्हा ते सांगताना स्वतःचाही अनुभव सांगतात आणि स्वतःचा अनुभव सांगता सांगता पूर्वीच्या काळातल्या ज्यांना हा अनुभव आलेला आहे त्यांचाही नामनिर्देश करतात, त्यांचाही उल्लेख करतात. आणि त्याच्यामध्ये सनकादिक सकळ. आणि सनकादिकांचा उल्लेख का केला? कारण आत्ता मगाशी मी जे चरण घेतलं तुम्हाला की श्रवण कीर्तने झालेसे पावन. नवविधा भक्तीचे प्रकार मानलेले आहेत, 9 प्रकार मानलेले आहेत. त्यामध्ये श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती हे भक्तीचे प्रकार आहेत. आणि सनकादिकांनी त्यांचा अवलंब केला. सनकादिक जाणं परमभक्त म्हणून ते परमहंस कुळातले आहेत जणू काही. आणि त्यामुळं त्यांचं चित्त हे निश्चळ राहिलं असं ते म्हणतात. आणि म्हणून तेथे माझ्या मना होईल क्षेत्रवासी राहे संतापाशी सुख घेता. संतांच्याकडनं हरिकथा ऐकणं आणखीन हे जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि हे भाग्य लाभणारे लोक आहेत ना. जसं बहिणाबाई देहूला आल्या, देहूत काही महिने कदाचित काही वर्ष थांबल्या आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचं नित्य श्रवण केलं. म्हणजे तुकोबांचे अभंग, ज्या अभंगांच्या आधारे आज आपण कीर्तन करतो ते तुकोबांचं कीर्तन त्यांच्याच मुखातनं ऐकायचं. तुकोबांच्या मुखातनं येणारे नामदेवरायांचे अभंग, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आणि अर्थात अभंगसुद्धा, आणि मग स्वतः तुकोबारायांनी केलेले अभंग ऐकायचे. याच्यापेक्षा दुसऱ्या कोणाचं भाग्य काय असू शकेल किंवा आणखी भाग्य काय असू शकेल? तर ते भाग्य बहिणाबाईंना मिळालं. म्हणून बहिणाबाईंनी सांगितलं की देवळात कथा नित्यकाळ होतं. तुकोबांची कथा ही नित्यकाळ देवळात चालायची. तुकोबा माऊली वैष्णवांची. का? तर हरिकथा ही माऊली आहे ना, म्हणून तुकोबाई माऊली म्हटलं त्यांना. तसंच या ठिकाणी नामदेवराय सांगतात की बाबा या संतांच्याकडनं हरिकथा ऐकणं हे जास्त भाग्याचं आहे, जास्त महत्त्वाचं आहे. कारण हरिकथा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती प्रेमामृताची धार आहे, ती सरिता आहे, प्रेमाची सरिता आहे. नामा म्हणे मना सोयरे हरिजन तारक त्याचे चरण दृढ धरी.
की हरिकथा कोण करतं? जे हरिकथा करतात ते हरिजन, ते खुद्द परमात्म्याचे आहेत. देव माझा मी देवाचा, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तेव्हा ते देवाचे लोक आहेत. आणि हे देवाचे लोक जेव्हा देवाचा महिमा सांगतात कीर्तनाच्या माध्यमातून, तेव्हा त्या महिम्याला जणू काही अमृताचा दर्जा प्राप्त होतो आणि ती तारक संजीवनी अशा प्रकारची असते. म्हणून तू काय कर म्हणा, तिथे जा, तिथं बैस, तिथे त्यांचं श्रवण कर आणि हे ते जे आहेत ते आपले सोयरे आहेत असं समज. तुका म्हणे मना सुईरे हरिजन, हा मनाला उपदेश करायचं काम चाललेलं आहे. ते आपले सोयरे आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये सांगितले ना, ते सर्वही सज्जन सोयरे होतो. म्हणजे तोच इथे आहे. म्हणजे ह्या सगळ्या संतांच्या मध्ये कसा संवाद आहे, कसा सुसंवाद आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात या निमित्ताने येऊ शकतं. की जे स्वतः कीर्तन करतात, जे संतांचं कीर्तन ऐकतात, जे हरिदासांच्या संगतीमध्ये असतात, त्यांनी हरिकथेचं, हरिदासांचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन म्हणजे नामदेवरायांनी केलेलं वर्णन, ते वर्णन म्हणजे तुकोबारायांनी केलेलं वर्णन. आणि त्या अभंगात तुकोबारायांचा जसा समारोप कसा करतात ते जसं नामदेवरायांनी केला. नामा म्हणे मना सोयरे हरिजन, तारक त्याचे चरण दृढ धरी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हरी हिची स्तुती वाणी थोरी. म्हणजे कथा किती महत्वाची आहे, तर प्रत्यक्ष हरी परमात्मा सुद्धा या हरिकथेचं महत्त्व सांगतो. हिची कीर्ती वाणी थोरी. याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचं काय असू शकेल? हे जे परमामृत आहे, हे जे प्रेमामृत आहे, ही जी अमृताची नदी आहे, अमृताची खाणी उघडली नव्हे धणी. तुकाराम महाराजांनी आणखी एका ठिकाणी जणू काही अमृताची ही खाण आहे, त्याच्यामधलं अमृत कधीही न संपणार आहे. सतत परमात्म्याचं नामस्मरण, सतत त्याचं नामसंकीर्तन आणि गुणसंकीर्तन, परमात्म्याचं नाम घेणं आणि परमात्म्याचं गुणवर्णन करणं, म्हणून नामसंकीर्तन साधन पैस होते. आता गुणवर्णन करण्यासाठी कदाचित तुम्हाला जास्त ज्ञान पाहिजे, काही माहिती पाहिजे. ती जर नसेल तर काही बिघडत नाही, नामसंकीर्तन करा. आणि शीख परंपरेमध्ये आपल्याला कल्पना आहे की शबद कीर्तन म्हणतात. आणि शबद म्हणजे गुरुग्रंथ साहेबामधला मध्ये जे आहे, जी पदं आहेत, ज्या साख्या आहेत, ते शब्द आहेत त्यांचे. आणि ते वारंवार गाणं म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून ते शबद कीर्तन आहे. आपल्याकडे आपण अभंग घेतो आणि अभंगाचं निरूपण करतो. आणि निरूपण करताना नामस्मरण सोडत नाही. पुष्कळ लोकांना ते जरा ऑड वाटतं की कीर्तन, त्यांना असं वाटतं की प्रवचनात कसं असतं, एकदा सुरुवात केली की शेवटपर्यंत मध्ये काही म्हणावं लागत नाही. सुरुवातीला अलीकडच्या काळामध्ये लोक हरे राम म्हणतात, पण मधल्या काळात कुठल्याही प्रकारचा नामघोष नसतो. कीर्तनाचं तसं नाही. कीर्तनामध्ये नामघोष हा महत्त्वाचा आहे. स्वतः कीर्तनकार हरिदास नामघोष करतात आणि श्रोत्यांनाही करायला लावतात. अभंगाचं गायन जे असतं ते सार्वत्रिक होतं, सामुदायिक होतं, सगळेजण अभंग म्हणतात. तर हे जे काही आहे की जणू काही ती गंगा अमृताची नदी वाहत आहेत, सरिता वाहत आहेत आणि हे सगळे लोक त्या गंगेमध्ये, त्या नदीमध्ये स्नान करून पवित्र होत आहेत स्वतः. जसं काल मागच्या निरूपणात मी सांगितलं की ही संत मंडळी जी गेली तीर्थक्षेत्रामध्ये, गंगेला गेली, यमुनेला गेली, तिथं स्नान केलं, ते कशासाठी? तर स्वतः पवित्र होण्यासाठी नाही, कारण स्वतः ते पवित्र झालेलेच आहेत. इतकंच नव्हे तर ते लोकांना पवित्र करतायत. कसं करतायत? तर प्रेमामृत सरिता पवित्र हरिकथा त्या माध्यमातून करतायत. पण आता ते तीर्थक्षेत्राला जातात, तिथल्या नद्यांमध्ये स्नान करतात, कारण त्या नद्यांना पवित्र करण्यासाठी एवढं त्यांचं महात्म्य आहे आणि एवढं त्यांच्या मुखावाटे निःसृत झालेल्या प्रेमामृतरूपी हरिकथेचंही महात्म्य आहे. आणि ते महात्म्य सांगणारे आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष ते करून दाखवणारे थोर महात्मे म्हणजे नामदेव महाराज आहेत. तेव्हा त्या नामदेव महाराजांच्या पवित्र पावन स्मृतीला आपण अभिवादन करूयात. कुंडली गवर्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.